हॅलो गाइस, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज मी नाही करणार कुकिंग, आज माझी करणार म्हणजे कुकिंग करणार आहे माझी मम्मी। तर चला सांगते काय करायचंय। बनवणार आहे बिर्याणी। चला आपण रेसिपी बघूया। आपण पातेले ठेवले, त्याच्यात तेल घातले। आता त्याच्यात आपण शहाजिरं, लवंग, काळी मिरी, तेजपत्ता, चक्री फूल, मोठी जायफळ आणि दालचिनी घालायचं। दालचिनी ते छान तडतडू द्या। गरम मसाला, लाल तिखट, मटन मसाला, धने जिरे पावडर आणि आलं लसूण पेस्ट आणि पनीर टाकून मिक्स केले, मॅरिनेट केले पनीरला। आता आपण ह्याच्यात थोडंसं तेल हे टाकूया, कांदा टाकूया। मी 3 घेतले कांदे, मी अंदाजे घेतले। आपलं तांदूळ एवढं आहे। आपण आता कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया तेलात। थोडंसं मीठ टाकूया म्हणजे लवकर शिजेल कांदा। हे थोडंसं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे। त्यामध्ये अजून थोडंसं आपण यात आलं लसूणचं पेस्ट टाकूया। मला आवडतं आलं लसूण पेस्ट, जास्त असलं की छान चव येते। ह्याच्यात पण आपण टाकलेलं आहे, ह्याच्यात पण थोडंसं टाकूया। आता टोमॅटो टाकूया। टोमॅटो थोडेसे शिजले ना की आपण हे मॅरिनेट केलेले पनीर ह्यात टाकूया। यात हळद टाकायला विसरले होते, तर आपण ह्यात टाकूया थोडंसं हळद। हलवत राहायचं म्हणजे एकसारखं ब्राऊन होईल, शिजेल व्यवस्थित। टोमॅटो थोडे शिजलेले आहेत। मग आता आपण मॅरिनेट केलेले पनीर टाकूया। आपण आता ह्याला मिक्स 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 करूया, व्यवस्थित सगळं मिक्स करूया। मला वाटतं थोडंसं तेल जास्त आहे, यात जास्त झालं माझ्याकडून तेल, पण ठीक आहे, कधीतरी खाल्लं तर। हे तांदूळ मी 3-4 वेळा धुवून घेतलेलं आहे। आपण आता यामध्ये ॲड करूया। आज आपण फक्त बिर्याणीच करणार आहे संध्याकाळी, त्यामुळे ना जरासं बिर्याणी जास्तच करते मी। आम्ही टोटल 5 जण आहे।
मी अंदाजच घेतले तांदूळ, पण तरी पण 1 किलो असेल. ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया, भाजून घेऊया थोडंसं तांदूळ सगळ्या मसाल्यामध्ये. अरे बिर्याणी मसाला पण टाकले होते मी दहीच्या मॅरिनेटमध्ये, सॉरी या. हे व्यवस्थित झाले आता मिक्स. गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवलेला आहे आपण. थोडा वेळ झाकून घेऊया. वाव, काय मस्त वास येतो. आता आपण इथं पाणी गरम करायला ठेवलेलं, त्याला थोडंसं उकळी येते आता. जेवढं तांदूळ होतं तेवढंच आपण पाणी घेतलेलं आहे. आता हे गरम पाणी आपण ह्याच्यात घालूया तांदळात. थोडंसं हलवून घेऊयात. गरम पाणी घेतल्यामुळे ना एकसारखं शिजेल तांदूळ आणि व्यवस्थित होईल आणि पटकन पण होईल बिर्याणी. कलर बघा काय मस्त आलाय. खालून घ्यायचं, नाहीतर खालून लागेल, करपेल खालून. वाव. 2 चमचे, नंतर कांद्यामध्ये 2 चमचे घातले होते, त्यामुळे आता थोडंसंच टाकूया आपण मीठ. गॅस आपलं फ्लेम स्लोच आहे. मिक्स करून आता 10 मिनटं झाकून ठेवूयात. 10 मिनिटांनी चेक करूयात. तोपर्यंत तिकडं पापड तळून घेऊया. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. पापड छान आहे गाईज, टेस्टला पण छान आहे आणि खूप मोठे आहेत एकदम. मोठे आहेत, खायला पण टेस्टी आहेत. तर आता आपली बिर्याणी तयार आहे, रेडी आहे. आता आपण ह्याच्यावर धावा बोलूया, ताव मारूया. वास तर मस्त येतो. आपलं टेस्टी बिर्याणी रेडी आहे. तर आपली बिर्याणी रेडी आहे, तर चला खाऊन बघूया. आधार कार्ड पॅन कार्ड तर तुम्ही पण खायला या. आधार कार्ड तुम्ही दिलंय की तिथं, पण ती नाही म्हणतो. एकदम भारी होला. पापासोबत होला. आता माझ्या बहिणीचं रिॲक्शन बघा. अर्धा दे पापड मला. भाजी होला. काळी मिरची आहे ना. रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आजसाठी एवढंच. बाय.